हॅलो. स्कूलमध्ये बऱ्याचदा मी व्हिजिट करते, त्यावेळी बरेच टीनेजर्स मुली मला हा प्रश्न विचारत असतात की पिरियड्समध्ये क्रॅम्प्स किंवा वेदना का होत आहेत आणि यामध्ये आम्ही काय खावं, काय खाऊ नये, याबद्दल थोडंसं मार्गदर्शन करावं. तर आज सांगेन की पिरियड्समध्ये वेदना का होतात. तर पिरियड्समध्ये युटेरस हे कॉन्ट्रॅक्ट होत असतं. युटेराईन कॉन्ट्रॅक्शनसाठी प्रोस्टाग्लॅंडिन हार्मोन खूप महत्त्वाचं आहे. म्हणजेच कॉन्ट्रॅक्शनसाठी प्रोस्टाग्लॅंडिन हे रिस्पॉन्सिबल आहे. त्याची लेवल जर वाढली असेल आणि युटेरस कॉन्ट्रॅक्ट झालं की पेन होते. तर पिरियड्समध्ये काय खावं? डार्क चॉकलेट खावं, कारण फ्लॅवोनाईड हा एक घटक आहे. तो अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टीज त्याच्यामध्ये असतात. त्यामुळं पेन रिड्यूस करायला हे खूप मदत करतं. ग्रीन टी प्यावी, पेपरमिंट टी प्यावी, म्हणजेच कॅफेन कमी असलेले टी पिले तरी चालतील. फिश खावं, ओमेगा 3 फॅटी ॲसिड असतं त्याच्यामध्ये. एग खावे, का तर त्याच्यामध्ये प्रोटीन असतं. सगळ्या प्रकारच्या पालेभाज्या खावा. इन जनरल तुम्ही सगळ्या प्रकारचं जेवण खाऊ शकता, फक्त कॅफेन असलेलं खाऊ नका. तर यामध्ये काळजी काय घ्यायला पाहिजे, म्हणजेच पेन रिड्यूस कसं होतं. जास्त प्रमाणात पेन असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेतलेला चांगला. माइल्ड पेन किलर ते देऊ शकतात. आणि घरगुती उपाय म्हटलं तर गरम पाण्याची पिशवी लोअर ॲब्डोमेन म्हणजे ओटीपोटावरती ठेवायची. हलकासा मसाज करायचा. पोहायला गेलं तरी चालेल, फक्त त्यावेळी टॅम्पून्स किंवा पॅड ही यूज करावं, हे सेफ असतं. अशा प्रकारे घरगुती उपाय करून तुम्ही तुमची पेन कमी करू शकता. थँक्यू.